श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. शेकडो वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि उद्या आपल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरात होणार आहे. त्यामुळे देशामध्ये अगदी उत्साह, भक्तिभावाचं वातावरण तयार झालेलं आहे. अगदी जशी दिवाळी चाललेली आहे असं वातावरण तयार झालेलं आहे. प्रत्येकाची इच्छा आहेच की अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यावं, पण ते लगेचच शक्य नाही. त्याचमुळे आपण आपल्या रामलल्लाचं दर्शन आपल्याला आपल्या घरच्या घरी घडावं, यासाठी या अद्भुत सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आणि प्रत्येकालाच अयोध्येत जाणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरात म्हणजे घरूनच आपण रामलल्लाची पूजा अर्चा सुद्धा करू शकणार आहोत. पण जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा या काही गोष्टींचा नियम आपल्याला पाळायचा आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत त्या कटाक्षाने पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही रामलल्लाची पूजा करायला घेता तर तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र टाकल्याने आपण पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र होत असतो. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आपल्याला अंघोळ करायचं आहे. त्यानंतर आपण भगवे कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो या दिवशी भगवे कपडे जर परिधान करत असाल तर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी सामावणारी आहे आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश देणार आहे. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या दिवशी भगवे कपडे परिधान करायचे आहेत. जर तुमच्याकडे रामलल्लाची मूर्ती नसेल तर तुम्हाला रामलल्लाची प्रतिमा घेऊन यायची आहे. त्यानंतर पाट किंवा चौरंगावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि विधीनुसार पूजा करायची आहे. म्हणजे आपण श्री रामलल्लाला आपण सर्वात प्रथम तांदळावर तिथे विराजमान करायचं आहे. त्यानंतर त्यांना अष्टगंध, त्यांची धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा अर्चा मनोभावे करायची आहे. नामजप करायचा आहे. राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर घरी पंडितांना बोलून सुद्धा तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता त्यांच्याकडून, किंवा त्यांच्याकडून तुम्ही पूजा अर्चा सुद्धा करून घेऊ शकता. पण जरीही आपल्याला शक्य नसेल पंडितला बोलून पूजा अर्चा करून घेणं, तरी आपण घरच्या घरी त्यांना व्यवस्थित अष्टगंध लावून त्यांची यथासांग अशी पूजा अर्चा करून त्यांना धूप दाखवायचा आहे, दिवा दाखवायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणताही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. तसंच तुम्हाला नामजप करणं अगदी महत्त्वाचं आहे. नामजप 108 वेळा जय श्रीराम हा नामजप करायचा आहे आणि रामरक्षा निदान 1 वेळा तरी वाचायचे आहे. आता 11 वेळा बहुतेक जणांना वाचणं शक्य नाही. 11 वेळा वाचलं तर खूपच पुण्य तुम्हाला लाभणार आहे. पण 11 वेळा वाचणं शक्य नसेल तर निदान 1 वेळा तरी रामरक्षा आपल्या घरातल्या सर्व लोकांनी मिळून वाचायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे करायच्या आहेत. जर तुम्ही रामलल्लाची पूजा अर्चा घरोघरी करणार असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला, जर तुम्ही घरात रामलल्लाचा अभिषेक करणार असाल तर या छोट्या गोष्टी आहेत त्या चुकूनही करायच्या नाहीत. जर तुम्ही अभिषेक करत असाल तर ही पूजा तुमची पूर्णपणे व्यर्थ ठरणार आहे. त्यामुळे ही कोणती चूक आहे हे आपण आता इथे जाणून घेणार आहोत. घरात रामलल्ला अभिषेक करणार असाल तर म्हणजे रामलल्लाचे अभिषेक करणार असाल तर घरातील मंदिर हे योग्य दिशेस असणं अत्यंत आवश्यक आहे. घरातील पूजेचं स्थान ईशान्य दिशेला असलेलं अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे ते गरजेचंच आहे. याशिवाय मंदिराची स्थापना कोणत्याही दिशेला केल्यास तुम्ही जी काही पूजा अर्चा करत आहेत ती तुम्हाला लाभणारी नाही किंवा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचं मंदिर दुसऱ्या कोणत्या दिशेला असेल तर ते आजच तुम्हाला ईशान्य दिशेला करून घ्यायचं आहे. तरच तुम्ही जी रामलल्लाची पूजा करत असाल त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि ही पूजा सुद्धा तुमची सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर उद्या म्हणजे घरात मांसाहार करायचा नाही. मांसाहार, अल्कोहोल किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन पूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा पूर्णपणे वाढणार आहे. जी काही तुम्ही पूजा करत आहात घरामध्ये ती पूजा तुमची सिद्ध होणार नाही. त्यामुळे शक्यतो मद्यपान, अल्कोहोल ह्या कोणत्याही गोष्टीचं सेवन घरामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. घरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी घरातील स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पूजेच्या म्हणजे जेव्हा तुम्ही जिथे पूजा करताय त्या पूजेच्या ठिकाणी जुने हार, फूल किंवा निरुपयोगी वस्तू
या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे काढायच्या आहेत. तसंच मंदिरातील सर्व देवी देवतांच्या चित्रांची स्वच्छता करायची आहे. असं केल्यामुळे घरामधली सकारात्मकता ऊर्जा ही प्रज्वलित होत असते आणि ती प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारित सुद्धा होत असते. तसंच देवघर हे अंधारात ठेवायचं नाही, ही गोष्ट अत्यंत अशुभ मानली जाते. असं करणाऱ्यांना श्रीरामांचा आशीर्वाद कधीही मिळत नाही, असं शास्त्रात आणि पुराणात सांगितलं गेलेलं आहे. तसंच तुम्ही अभिषेकाच्या दिवशी घरातल्या सर्व व्यक्तींनीच स्नान करून स्वच्छ कपडे, वस्त्र परिधान करूनच श्रीरामांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. असं केल्यामुळे घरातल्या सर्व व्यक्तींवर प्रभू श्रीरामांची कृपा छत्र छाया तुमच्या सदैव सगळ्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रामलल्लाची घरी प्राणप्रतिष्ठापना, पूजा अर्चा करत असाल तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि योग्य पद्धतीने यथासांग अशी मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. जर पूजा अर्चा करायला जमत नसेल तर पंडितांना बोलून तुम्ही ही पूजा अर्चा करू शकता. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्रीराम.